हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि हा चेरीचा असा पहिलाच व्लॉग आहे की ती गावाकडे जाऊन अशा एका ठिकाणी गेली की जिथे तिला मनसोक्त फिरता आलं. आम्ही सर्व फॅमिली मिळून कनेरी मठात गेलो होतो आणि तिथे चेरीने अतिशय मनसोक्तपणे एन्जॉय केलं आहे. आणि लास्ट मोमेंटला तर ती इतकी दमलेली की ती सरळ सरळ गाडीमध्ये झोपून गेली होती. हा तिचा फॅन मुमेंट. जिथे जाईल तिथे तिचे फॅन असतातच, छोटे फॅन तिला बघून थांबतातच आणि जिथे जाईल तिथे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊन जाते, आपोआपच होऊन जाते. आम्ही तिकीट काउंटरला थांबलो होतो तिकीट घ्यायला आणि तिथेच एंट्रन्सला तुम्हाला हे छोटंसं गाव वसवलेलं दिसेल. हे एक प्रतिकृती आहे एका छोट्याशा गावाची आणि इतकं सुंदर त्यांनी बनवलं होतं ना. आम्ही हे बराच वेळ इथं थांबून ते बघत होतो. आणि तिथेच आम्हाला एक लहान मुलगा मिळाला जो की आपल्या आजीला ओढून ओढून घेऊन येत होता चेरीला दाखवायला. त्याला चेरीला त्याच्या आजीला दाखवायचं होतं आणि तो सांगत होता की मला पण तसंही हवं आहे म्हणून. तर ती गंमत इथे पहा. आजीचं लक्ष तिथून आम्ही आतमध्ये निघालो तिकीट घेऊन. आणि इथे अशी जागा आहे की चेरी मनसोक्त फिरू शकत होती. तिला कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नव्हते. फक्त बागडत होती. आणि ॲज ऑलवेज ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर होतीच. लोक म्युझियममध्ये कमी आणि चेरीला जास्त बघत होते. तिने तितकंच एन्जॉय केलं जितकं कणेरी मठात एन्जॉय करायला आहे. जितकं आम्ही गोष्टी एन्जॉय केल्या तितक्याच एन्जॉय चेरीनेही केल्या. आणि इथून एंट्रन्स चालू होतो आणि तिथेच एक बोर्ड दिलेला आहे त्यांनी, कोल्हापूरमधली प्रेक्षणीय स्थळे. म्हणजे कोल्हापूरमधून आम्ही अजून कोणती तुम्ही प्रेक्षणीय स्थळे बघू शकता हे पूर्ण ह्या बोर्डवरती दिलेलं आहे. आणि ह्याचा स्क्रीनशॉट मी इथं टाकते आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की किती गोष्टी कोल्हापूरमध्ये बघायला आहेत आणि कणेरी मठापासून त्या किती अंतरावर आहेत ते पण इथं मेन्शन त्यांनी केलं आहे. आणि चेरीचं इथूनच टेरिटरी मार्क करायला चालू झालं. आणि हे आमची बघा हे आमचे हे ट्रिपला आले होते दोघे जण. माझा भाऊ फार आगाऊ आहे. तो माझ्या वहिनीला टीज करत होता. नंतर आम्ही एंटर केलं इकडे मठामध्ये. या मठामध्ये ऋषीमुनींची जीवनशैली, त्यांची जीवनाची गाथा इथं त्यांनी मूर्त्यांच्या स्वरूपात दाखवलेली आहे. ते आम्ही बघत निघालो होतो पुढे. आम्ही इथे जास्त काही टिपू शकलो नाही. थोड्याच गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या आणि निघालो. का तर ही गुहा थोडी सफोकेट टाईप होती. चेरीला सफोकेशन फील होत होतं. ती बाहेर निघायला धावत होती. त्याच्यामुळे आम्ही जास्त या ठिकाणी थांबलो नाही. आम्ही तेवढ्याच गोष्टी बघत राहिलो थोड्या आणि इथून लगेच बाहेर पडायला निघालो. तिला इथून बाहेर पडायचं होतं त्याच्यामुळे ती ओरडायला लागलेली.
इथे आपल्या पुरातन काळामध्ये जे काही गोष्टी होत्या, ज्या काही साधू संतांच्या गोष्टी होत्या त्या इथं पूर्णपणे दिलेल्या आहेत. आणि त्याचसोबत म्हणजे त्या मूर्तीसोबत, त्या प्रतिकृतीसोबत त्यांनी बोर्ड पण लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची माहिती कळेल की हे काय. आता मला थोडी त्याच्यात कळत होतं की शबरीची बोरं विकणारी शबरी किंवा ऋषीमुनी, देवव्यास ह्या गोष्टी समजत होत्या. पण बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या मला माहीत नव्हत्या, पण आम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी तेवढा वेळ नव्हता. आम्ही पटपट बाहेर निघत गेलो होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर इथे एक्सप्लोर करायचं असेल, तर ती हिस्ट्री तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही इथे थांबून ते पूर्णपणे रीड करून मग येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती समजू शकेल. आणि लहान मुलांसाठी हे चांगलंच आहे. जर इन फ्युचर उद्या त्यांना जर ह्या गोष्टी आपल्याला समजावायच्या असतील, सांगायच्या असतील, तर तुम्ही इथे येऊन त्यांना वाचून दाखवू शकता, कारण आपल्यालाही इतक्या गोष्टी माहीत नसतातच. त्याच्यामुळे इथं येऊन तुम्ही डेफिनेटली ते त्यांना रीड करून का होईना पण सांगू शकता की हे आपली हिस्ट्री आहे, हे हा आपला इतिहास आहे. आणि ही फक्त रस्ता शोधत होती. गर्दी होती तरी पण पॅनिक नाही झाली आणि आम्ही इथून बाहेर निघालो. हा समोरचा एंट्रन्स आहे ना, तो समोरचा जो आहे तो एक्झिट आहे त्या गुहेतून. आम्ही तिथून बाहेर पडलो. आणि इथून पण अजून बरंच काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.